जय शिवराय, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट यूट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, आपण जे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पुढील 4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मुसळधार पाऊस जो तो येणार आहे मित्रांनो. आणि कोणत्या भागामध्ये जे ते जोरदार पाऊस होणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे ते बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जे ते नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या हवामान अंदाज जे ते आपले रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, जर का तुम्हाला परत डेली हवामान अंदाज तुम्हाला गुगलवरती हवे असतील, म्हणजे आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला डेलीचे ते हवामान अंदाज मिळून जातील, तर त्यासाठी तुम्हाला बघा करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली आहे, तर तुम्ही त्यावरती जाऊन तुम्ही डेली जे ते हवामान अंदाज येतं सुद्धा बघू शकता. आणि त्याच प्रकारे जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा डेली जे ते हवामान अंदाज इथं तुम्हाला मिळत राहतील. तर चला तर मित्र, आपण इथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्र, यावर्षी भारतात मान्सून दाखल झाल्यानंतर त्याचा संपूर्ण प्रवास हा खूपच समाधानकारक असल्याचे दिसून आले आणि असून मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे व मुंबईमध्ये देखील पावसाची रिमझिम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे. तसेच आता राज्यातील बऱ्याच भागामध्ये पावसाने चांगला जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे व साधारणपणे अजून 2 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या माध्यमातून व्यापला जाईल अशी शक्यता आहे. सध्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेरण्याचा वेग आला आहे व समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावल्याचे चित्र जे ते दिसत आहे. तसेच या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस पावसाची शक्यता कायम असून मुंबई तसेच रायगड, पालघर, ठाणे इत्यादी जिल्ह्यांसह कोकणामध्ये पुढील जे ते 4 दिवस पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील या जिल्ह्यांना आहे पावसाचा येलो अलर्ट. ते बघूयात आता. पावसाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील ठाणे तसेच मुंबई, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांशिवाय अहमदनगर तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भामध्ये होईल मुसळधार पाऊस. तर बघूया आता. बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर, गोंदिया इत्यादी विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा जे तो येलो अलर्ट असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गडगडासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे व हवामान विभागाच्या माध्यमातून विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील 4 दिवसांकरिता पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. या जिल्ह्यांमध्ये कोसळणारा पावसाचा जोरदार सरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे व काही भागांमध्ये विजांच्या कडकडासह व त्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय पालघर तसेच पुणे, अहमदनगर, सातारा तसेच धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळतील असा हा अंदाज येथे हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे. त्यासोबतच कोकण व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस होईल व 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज येतो होता. तर मित्रांनो, भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.